राजकीय पक्षांना वेध लागलेत ते मिनी विधानसभा निवडणुकांचे, अर्थात महापालिका निवडणुकांचे। त्या दृष्टीने इतर पक्षातून महायुतीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की सत्ताधारी महायुतीतच पक्षप्रवेशावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाले। महायुतीतल्या प्रवेशाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया। सत्ताधारी महायुतीत जोरदार इनकमिंग, महायुतीत प्रवेशोत्सव, 3 पक्षांमध्ये रस्सीखेच, महायुतीतच शह-काटशहाचं राजकारण। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरेंच्या माजी आमदार आणि नगरसेवकांना पक्षात घेऊन आपली ताकद वाढवते, तर दुसरीकडे भाजपही त्याच जोमानं कामाला लागली आहे। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊन भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावलाय, तर किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे आणि पूजाराम गामणे यांनीही ठाकरेंचं शिवबंधन सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी तुमचं मनापासून मी स्वागत करतो। सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे तुम्हाला अगोदर पण धनुष्यबाणच होता आणि आता या निवडणुकीत पण तुम्हाला धनुष्यबाणच मिळणार आहे। त्यामुळे धनुष्यबाण आणि शिवसेना हे जे काही नाशिककरांचं आणि शिवसेनेचं जे काही नातं आहे जिव्हाळ्याचं, जे काही समीकरण गेले अनेक वर्ष आहेत, त्यामध्ये तुमच्या प्रवेशामुळे आणखी शिवसेना तिकडे मजबूत होईल। या दोन्ही पक्षात प्रवेशाचा धडाका सुरू असताना अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष तरी कसा मागे राहील? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना दिसत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांकडे गेलेले माजी नगरसेवक हे दादांच्या राष्ट्रवादीत परतले। एवढंच नाही तर सत्ताधारी महायुतीतच आपापसात जोरदार रस्सीखेच सुरू झाली। शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, भरत गोगावलेंच्या महाडमध्ये स्नेहल जगताप राष्ट्रवादी, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबागमध्ये माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये, विदर्भात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। काही स्पर्धा नाही आहे। आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेजी अजितदादा आणि आमची चर्चा झाली आहे, समन्वयाने चर्चा झाली आहे। आम्ही अजितदादांनी सांगितलं आहे की आमच्याकडे येतात ते आम्ही घेतो, एकनाथजी घेतात ते एकनाथजी घेतील, बाकी आमच्याकडे तर आम्ही घेतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये कुणी कुणी प्रवेश केलाय ते सुद्धा पाहूया। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात, मुंबईतील ठाकरेंच्या 40हून अधिक माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, नाशिकच्या 4 माजी नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश, पिंपरी चिंचवडमध्ये अजित गव्हाणेंसह 15 ते 16 माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, सांगलीच्या जयश्री पाटील लवकरच भाजपात। एकूणच काय, महायुतीच्या तिन्ही पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे। येत्या काळात महायुतीतील हे तिन्ही पक्ष आणखीन कुणाकुणाला धक्का देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास तरी महायुतीमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।